देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. हे रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी, तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरण सेवेचा. जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे. पवित्र पावन या कापशीत गावातील सद्ग्रस्त सात्विक व्यक्तिमहत्व आदरणीय श्री मनोहररावजी दौलतरावजी येवले पाटील हे आपल्यातून गेल्या 13 दिवसाच्या आधी निघून गेले. काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. जे संत नामदेवांनी सांगल्याप्रमाणे त्यांच्या या येवले परिवारानं विशेष करून त्यांचे मुलं आदरणीय श्री निलेशराव, आदरणीय श्री शैलेशराव यांनी या दिव्य सोहळ्याचं आयोजन केलं. नामदेव महाराज म्हणतात, काळ देहाला खायला आला की नाचत गाव. आजचा दिवस हा मुक्तीचा दिवस आहे. आज 13 दिवस आपण म्हणतो 13 दिवस झाले जायला, पण गेले नाही. तुम्ही 13 दिवस काय काय केलं हे पाहायला ते इथं हजर आहे. जुने लोक बसलेले आहेत. आता हे बुजुर्ग लोक आहेत आपल्या वडिलाच्या वयाचे, यांना विचारा, घरातून निघायच्या वेळेस तुम्ही आता पारावर येणार आहे, त्यावेळेस उमरट्या जवळ येसाल, तिथं आलं की एक सुपारी ठेवतात ब्राह्मण देवता. तुमच्या भागात ठेवतात? हा. तुमचे लहान भाऊ आता शैलेश भाऊ जे पूजेला बसले त्यांच्या हाती मोंगरी देतात का तुमच्याकडे? देतात की नाही? मी चीनचा दिसून राहिलो का तुम्हाला? तुमचाच बुवा आहे ना बुवा, तरी तुम्ही असे बोलेले कोचकून राहिले. ज्याचे वडील गेले त्याच्या हातात मोंगरी देतात, ते सुपारी ठेवतात आणि आपले ब्राह्मण देवता सांगतात त्या सुपारीवर मारा. 13 दिवस जो जीवात्मा आहे तो घराच्या उंबऱ्यात येऊन राहते. तो पाहते कोण काय करून राहिलो, कोण निंदा करते, कोण काय करते, कोण काय बोलते आपल्याविषयी. आणि आजच्या दिवशी तो जीवात्म्यासाठी मुक्तीसाठी हे कीर्तन ठेवल्या जाते. मनुष्याशी पर्वकाळ मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ जाणा अति पवित्र. मग हे कीर्तन ठेवले जाते. मग कीर्तनामध्ये विनेकरी बाबा उभे राहतात. ते नारद महर्षी आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मग या कीर्तनामध्ये पंढरीचा देव येतो आणि त्या देवाला या कीर्तनातून विनंती केल्या जाते, देवा आज या गावातले मनोहर बाबा यांना तुझ्या पायाजवळ जागा द्याव, म्हणून हे कीर्तन आहे. विठ्ठल त्यांच्या परिवारावर त्यांची एक कृपेची छाया होती, ते निघून गेली. पण तुम्ही नशीबवान आहे, वडील गेले पण आई आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तुम्ही भिकारी नाही झाले. वडिलाचं प्रेम जरी गेलं तरी आईचं प्रेम आहे आणि त्या आईच्या आशीर्वादानं तुम्हाला काही कमी नाही. वडिलांचे कष्ट तुमच्या पाठीशी आहे. त्यांनी कष्ट करून, मगाशी आमच्या सोहम महाराजांनी मला भरपूर सांगितलं, या गावात माझा येण्याचा योगच नाही आला. हे आमच्या संस्थांचं निगडचं गाव आहे. कारण या गावात श्री गुरु ज्ञानदेव बाबा कापशीकर म्हणून ज्यांना ओळखल्या जात होतो, श्री गुरु श्रीराम महाराजांचे पटशिष्य, निष्कलंक जीवन जगले. आयुष्यभर ज्या गावले कीर्तनाले गेले त्या गावले कोणाले धोतर धु नाही दिलं, ते पण मी धुतलेला आहे. ते पिंगलेश्वरी संस्थांवर यायचे. त्यांचं कीर्तन बेलाळला काय मासे. मग ते बेलाळला आले की पूर्णात जाऊ आम्ही आंघोळीले. ज्ञानदेव बाबांनी
मग त्यावेळेस त्यांचं धोतर धुवाय म्हणे, शिवा मी गळ्या कोणाला धोतर नाही धुऊ दिलं, पण तू धुत गड्या, कारण ते दुसरं धोतर नेशेपर्यंत मी धोतर धु. ज्ञानदेव बाबांचं गाव आहे. मला पुष्कळ वेळा या गावात बोलवलं, पण मला या गावाचा एक जरा रागच होता. जेव्हा मला काही येत नव्हतं ना महाराज, या गावातले माझी तारीखच घेतली नाही. तुम्ही सांगा आता लय येते, काही लय नाही येत, पण आता नाव झालं. मी चिखलगावली येऊ, अटी चिचोली आहे, कळंबेश्वर, खरप, निंबी, दुसरी निंबी, बिन गाव नाही सोडलं, पण कापशीव आलेले माझ्या आठवण कधीच नाही आली. आता तुम्ही मगाशी म्हटले की 2 वर्ष झाले फोन करतो, आता करता, पहिले नाही केला. पण आदरणीय या बाबांच्या उत्तर क्रियेच्या निमित्तानं ज्यांनी कमी वयात महाराष्ट्र भूषवला, अगदी वयाच्या 13व्या वर्षापासून ज्यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा तुकोबारायचा प्रचार प्रसार केला, आमच्या सोहमदादांनी मला हाक मारली म्हणून या ठिकाणी येणं झालं. बरं, सोहळा असा ठेवला, 13वीचं कीर्तन हे कमी वेळात करावं लागते. तुम्ही महाराज लोक जे सांगले ना गायनाला, हे असल्यावर कोण्याच बोले कमी टायमात कीर्तन येत नाही. तुम्ही महाराष्ट्रातले किती मोठे महाराज आणले, त्याले म्हणा तू कमी टायमात कीर्तन करून दाखव, नाही जमत ना. कारण आमच्या पाठीशी जे उभे आहेत, माझे मोठे गुरुबंधू भारत बाबा बोरकर, आमचे मोठे गुरुबंधू परमसखे आमचे ज्ञानोबा माऊली लांडे, हे जोडी अशी आहे, हे यातला एक माणूस जर पाहिला तर माणसाला काहीतरी कमी भासते. का एकटे कसे असतील. मी तर पांडुरंगाला, सद्गुरू गजाननाला एकच मागतो की हे जोडी कायम सोबतच राहिली पाहिजे, अशी कृपा कर. मृदंग सम्राट म्हणजे वारकरी पंथाचं वैभव उगवता तारा, एवढ्या वयामध्ये हजारो विद्यार्थी घडवणं ज्यांचं कार्य चालू आहे, आमचे गणेश दादा या ठिकाणी आहेत. टाळकरी मंडळी कुठल्या आहेत? वरुड वडल्या, ओळखीच्या आहेत ना. मी म्हटलं बा कापशीच झाले का एवढे तयार. हां, असं वरुड वडनेरचे टाळकरी मंडळी आहे. असा दिव्य सोहळा आणि बाबांच्या निमित्तानं आजची आमची सेवा. नाही साऊंड, मग साऊंड घरचाच आहे, त्याच्यावर नाव सखाश्री लिहिलं आहे. साऊंडचं सांगाव म्हणजे आम्ही आमची पाठ थोपटल्यासारखा आहे. हा जो पोरगा आहे ना, हा एक आणि एक तो आदित्य, याचे वडील नंदकिशोरजी, याच्यावर सखाश्री लिहिलेला आहे. सखाराम महाराज संस्थांवर जेवढे कार्यक्रम होतात, याला गाडीचाही रुपया भेटत नाही, हा फुकट सेवा करतो. ऐका, असा दिव्य सोहळा आणि आज आमच्याकडे सेवा आदरणीय सोहम महाराजांमुळे आलेली आहे. त्यांचे वडीलही इथं सेवेसाठी हजर आहेत आणि आपलंच गाव आहे, जरा घाई बोलण्याचा प्रयत्न करतो. सगळे चेहरे ओळखीचे आहेत साहेब तुमच्या गावचे. हे जे वडीलधारी मंडळी आहे ना, 55 वर्षाची परंपरा आहे तुमच्या गावची, सखाराम महाराजांच्या दिंडीची. हा जुनं मानाचं गाव तुमचं आहे. सद्गुरू दत्तूजी महाराज बरबगावकराचा एक मान, दुसरं चिंचोलीच्या फळाचा, आणि चतुर्थीचा मान तुमचा होता. म्हणजे ज्या दिवशी इलोऱ्याला 150 दिंड्या येतात, त्या दिवशीचं कीर्तन गुरुवर्य ज्ञानदेव बाबांचं राहायचं. विठाल कालच्या दिवशी जे योगायोग म्हणजे तुमच्या वडिलांवर प्रेम, जे बाबा आले होते काल भेटीला आलते ना, मोतीराम बाबा, एक भोळ ब्रह्म म्हणजे नैष्टिक ब्रह्मचारी, आयुष्यात कपड्याला तर नाही, चारित्र्याला नाही, कशाला डाग नाही, आयुष्यभर वाऱ्या केल्या. 50 वर्ष पैदल सखाराम बाबाच्या दिंडीत चालणारे, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाहुला पाहुली, ज्यांच्या पावला परत यज्ञ झाले, तो महात्मा तुमच्या घरी काल येऊन गेला. ज्या मुलीला जन्मताच मुकी होती, जिला बोलता येत नव्हतं, त्या बाबानं डोक्यावर हात ठेवल्यावर ते लेख बोलकी झाली, एवढी पावर त्या महात्म्यात आहे. काल आलती मोतीराम बाबा. आणि वडील तुमचे आजारी होते तेव्हाही आमचे श्री गुरु तुकाराम बाबा सखारामपूरकर भाऊंनी सांगितलं, म्हणजे बाबांची भेट घेऊन गेले.
म्हणजे त्यांना मोठ्या मोठ्या साधूंचं प्रेमही त्यांच्यावर होतं आणि सात्विक जीवन होतं. याचा हा दाखला आहे की एवढा दिव्य सोहळा त्यांच्या मुलांनी इथं ठेवला. विठाल आपण ज्या लोकात राहतो त्या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. जो खाटेवर आला तो ताटेवर जातो. ज्याचा बँड वाजा वाजला त्याचा बोबल बाजा वाजतो. जाणं हे अटळ आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग याच न्यायाला अनुसरून आपल्यातून मनोहरजी निघून गेले. सगळे जाणार आहे, सगळ्यांना माहित आहे. पण आपल्याला वैराग्य होते, स्मशान वैराग्य. काही काही लोक स्मशानात गेले रस्त्यानं की त्याच्या गोष्टी चालतात. काही खरं नाही भाऊ. 2 दिवसा खेळ आहे. घरी गेला ना अंग धुतलं आणव चहा पेला की वावरात गेला भुलला मरण. मी नेहमी सांगतो प्रत्येक जीवन मरणाची काठी डोळ्यासमोर ठेवा आणि रस्ते बदला, परमार्थ करा. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं मरण कधी येईल सांगता येत नाही. आजा मेरा पंजा मेरा बाप मसला गेला. आजा मेरा पंजा मेरा बाप मसला गेला. मेरा पंजा मेरा बाप मसला गेला. आजा मेरा पंजा मेरा बाप मसला गेला. उठा 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 लागा पाणी भय भला मोढे. उठा उठा लागा पाणी भय भला मोढे. हे जगन तुम ताई झाला. उठा 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 लागा पाणी भय आले मोठे. पंढरी वासुरी तुझा सावराही को. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा. प्रत्येकाला जावं लागणार आहे. शरीराची होय माती कोणी न येती सांगाती. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. स्वजनानी गणगोत उपाय नाही हो चालत. गोत घरे टाकुनी सारी शेवटी गावाचे बाहेरी. काळाच्या मुखातून बाहेर काढायचा प्रयत्न यांनी केला. 15, 17, 18 लाख काय जे लागतील किती लावायला तयार होते. कारण त्या बापामुळे त्यांचं जीवन आज आनंदामध्ये आहे. हा बापाच्या घामाची किंमत होत नाही. अनंत उपकार आहेत. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी खूप प्रयत्न केले. मगाशी बोलताना मला मन भरून आलं. वा किती पैसा लागला तरी लावायला तयार आहे. पण बाबा जर डॉक्टरांनी तुम्हाला मला वाचवलं असतं तर डॉक्टर मेलेच नसते. डॉक्टर अमर राहिले असते. डॉक्टर वाचवतात, मरणाऱ्याला नाही जगणाऱ्याला वाचवतात. विठाल किती पैसा असला तरी काळ थांबवण्याची पावर नाही. लक्ष देऊन ऐका. रावणाला अहंकार झाला. रावणा हे कीर्तनच असं असते महाराज. म्हणजे तुम्ही म्हणसाल बुवा हा हसवणारा म्हणून प्रसिद्ध आहे. हा मी 5 राज्य फिरतो साहेब, 5 राज्यात जातो. पण मग मला पदवी द्यायला लोकांनी विनोदाचार्य. मी काही विनोद करतो बसं नाही, पण कुठं कसं विनोद करतच नव्हतो महाराज, खोटं नाही सांगत. पण
काहीच नाही. विनोदाचा विन होता महाकीर्तना. पण मग मला कोणी कीर्तनाली बोलवतही नव्हतं. मी घरीच असो म्हणून झालर लावली फक्त विनोदाची. हा, रावणाच्या घरी सटवी दाशी होती. सटवी कोण? आपल्या जुन्या बाया म्हणत ब्रह्माची रेष. पुढे काय म्हणत आजी? सटीच अक्षर. लेकरू झालं की 5व्या दिवशी ब्रह्मदेव रेष ओळख. ह्या बाया पाट्यावर पूजा मांडतात आणि ते मांजरीच्या रूपात येते सटवी, आणि ते त्याच्यावर अक्षर लिहिते. म्हणजे आपण कसं जगणार आहे, कुठपर्यंत राहणार आहे, काय करणार आहे हे सटवी लिहिते. ब्रह्मदेव रेष ओढतात आणि ते सटवी रावणाची दाशी होती. मग एक दिवस रावणानं पाहिलं सटवी रात्रीच्या टाइमला गेली. कुठं गेली अशी? आली तेव्हा सटवीला पकडलं. कुठं गेली ते? म्हणे देवानं माझ्याकडे एक काम केलं. काय काम केलं? म्हणे मी प्रत्येकाचं प्रारब्ध लिहिते. कोण जगणार, किती मरणार हे मी लिहिते. रावण म्हणे माझं सांग. नाही म्हणे सांगत नसा. सांग. मला काय राजा आहे तुझा? नाही ना, ऐकूच नका. नाही सांग. सांगायला लागले. म्हणे अजय राजाच्या कुळात राजा दशरथाच्या पोटी श्रीराम येतील आणि ते तुला मारतील. खोटं करतो. रावणानं सैन्य काढलं आक्रमण. नारद महर्षी आडवे आले. नारायण कुठं चालले? रावण रथातून खाली आला. नारदाचं दर्शन घेतलं. म्हणे राम मारायला चाललो. नारद महर्षी म्हणे कोणता राम? म्हणे दशरथाचा. म्हणत पायी यज्ञ चालू आहे. कशासाठी आहे? म्हणे लेकरू व्हायसाठी यज्ञ आहे. अजून राम झालाच नाही, कोणाला मारतय? रावण परत गेला सटवी दारात. सटवी रावणाला पाहून हसली. दाशी हसली. आपल्याला जर आपली बायको हसली तर कसं होती? खाव काका, समजा तुम्ही सांगलं शिवानं मस्त कीर्तन केलं आणि त्या बाईने तुम्हाला केलं हे हे हे, कसं होईन आपल्याला? रावणाले दाशी हसली. रावणाचं अधिकच गरम काम झालं. परत केलं सैन्य चाल. परत नारद महर्षी आडवे आले. नारायण. रावणानं हात जोडला, नमस्कार केला. हो, त्या काळातले रावण साधूला मानत होते. या काळातले नाही मानत. खाली उतरून दर्शन घेतलं. नारद महर्षी म्हणत का हो काय निर्णय बदलला? म्हणे आता राम व्हायची वाट नाही पाहत. म्हणे मग दशरथच मारतो, रामाचं कामच नाही. परत करा सैन्य. परत केलं. तुम्ही माझ्या सोबत चाला. रावणाने म्हटलं. रावण सोबत आला नारद महर्षीच्या. 3 दरवाजे दाखवले बाबा. हा वैकुंठाचा, हा स्वर्गाचा, हा नरकाचा, हे 3 द्वार आहेत. हो, या नरकाच्या द्वाराला लात मार. रावण होता तो. कैलास हलवायची पावर ज्याच्यात होती तो रावण. रावणानं लात मारली. मारा ना असं. लात मारली द्वाराले गणेश महाराज. त्यातून आवाज आला, कोण आहे? मारू नको रे. जोरानं आरडला. रावणाच्या अंगाले घाम फुटला. देवाजोडी नारद महर्षी जो गेला. म्हणे कोण? म्हणे जात. नारद महर्षीनं रावण जिवंतपणी नरकात पाठवला. दरवाजा उघडला, नरकात गेला. त्या द्वाराच्या शेजारी असा एक खांब होता आणि त्या खांबाला एक व्यक्ती असा बांधलेला होता. रावणानं पाहिलं, त्या द्वाराला खिळे होते आणि ते त्याच्या डोळ्यात जात येत होते. रावणानं हात जोडले. कोण आहे तू? का भोगून राहिला अशी सजा? काय पाप केलं तू? ती व्यक्ती रडायला लागली. म्हणे मी भगवान शिवाचा लेक आहे. मग रावणाला अधिकच वाईट वाटलं. रावण हा शिवाचा भक्त होता. माझ्या भोले बाबाचा लेक आहे. कार्तिकी आणि गणपती मला माहित आहे. तू कधी झाला? तू कोणाचा लेक आहे? म्हणे शिवाचा. खोटं बोलू को बोलू, खरं बोल. म्हणे मी शिवाचा, महादेवाचा लेक आहे. म्हणजे कसा काय?
म्हणे आई पार्वतीच्या अंगाच्या मळाच्या मातीपासून गणराज झाले. म्हणे हो, आणि शंकराच्या अंगाच्या मळापासून मी झालो. कसं काय? म्हणे महादेवानं भस्म लावलं, जमिनीवर खडा पडला आणि त्याचा मी भस्मासूर तयार झालो. मग असं का भोगत रे? म्हणे मी माझ्या आईकडे खराब नजरीनं पाहिलं, पार्वतीकडे खराब नजरीनं पाहिलं, म्हणून मला हे सजा आहे. रावण म्हणे नालायक अजून सांगून राहिला, ज्या महादेवानं वरदान दिलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल, आणि त्याच्याच पत्नीकडे माझ्या आईकडे वाईट नाही म्हणत माझी आई आहे. अजून सांगता कुठपर्यंत भोगणार आहे हे सजा? तो म्हणे भरपूर दिवस झाले आणि थोडे दिवस राहिले. म्हणे आता मला इथून मुक्त होणार आहे. म्हणे तुला कसं माहित? म्हणे माझ्या जाग्यावर दुसऱ्याला बांधणार आहे, मला इथून सोडणार आहे. म्हणे कोण आहे तो? म्हणे त्याचं नाव रावण आहे. म्हणे तुम्ही कोमात गेले काय? तुम्हाला समजलं काय? कोणाले सांगलं हे? रावणाले सांगलं. म्हणे इथं रावण बांधला जाणार आहे. तो म्हणे आईकडे खराब नजरीनं पाहिजे, त्यानं सीतेकडे खराब नजरीनं पाहिलं. नारद महर्षीच्या जवळ रावण आला आणि शरण गेला, काहीतरी उपाय सांगा. म्हणे गड्या सीतेला चोरून नेशील, सटवीनं लिहिलं, रामाच्या हातून मरशील लिहिलं, हे चुकणार नाही, फक्त सीतेला नेशील, त्रास देऊ नको. म्हणून रावणानं अशोक वाटिकेत ठेवलं, जिथं शोकच नाही. जे लिहिलेलं आहे ते कधी चुकत नाही, ते कोणाच्या बापाले चुकत नाही. म्हणून मरण हे अटळ आहे. विठ्ठल आणि त्या निमित्तानं हे कीर्तन सेवा आहे. वेळ भरपूर झाला, जरा घाई घाई बोलतो. जो अभंग घेतला हा प्रापक अशा सुखाचा पत्ता सांगणार आहे. मज लागी दुःख व्हावे, ऐशे कोणी भावे ना जीवे, नवांशिता दुःख पावे, येणं संभवे स्वतंत्रता. मला दुःख व्हाव असं कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला सुखाची गरज आहे. महाराज म्हणतात मग तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तुम्ही, महाराज म्हणतात देव आपला करा अभंगाच्या पहिले. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देणे विना जीवा सुख नोहे. महाराज म्हणतात देव आपला करा. उपदेश केला. आता प्रश्न याच्यावर लय आहे. उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव. उपदेश म्हणजे काय? उपदेशाचे 3 प्रकार: प्रभू संमित उपदेश, सुहृत संमित उपदेश आणि कांता संमित उपदेश. प्रभू संमित उपदेश वेदानं केला, सुहृत संमित उपदेश पुराणानं केला आणि कांता संमित उपदेश साधू संतानं केला.
उपदेश कोण करते? उपदेश गुरु करतात, साधू करतात, मायबाप करतात. मग तुकोबाराय आपले कोण आहे? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. श्री तुकोबाराय हे जगाचे गुरु आहे. तुकोबाराय साधू आहे. साधू म्हणजे काय? फेटा बांधते, कीर्तन करते म्हणजे साधू. बरोबर सांगा ना कापशीकर. हा लगेच नाही म्हणतात, जाणकार लोक आहे. फेटा बांधते म्हणजे साधू नाही. हा हा लय मोठ्या माडी म्हणजे लय मोठा बाबा, लय दाढी म्हणजे लय मोठा बाबा. एका वाक्यात बोलतो, जेवढं खोळ मोठं दिसते ते आतून पोकळ असते. हा खोळाच्या नांदीस लागू नये. दिसते तसं नसते. दाढीनं माडीनं साधू नये. बाजारामध्ये गाई म्हशीचे दलाल लोक आपल्या माडीपेक्षाही जाड्या माडी घालतात. तुमची जर गाय विकत घेणं असली तुम्हाला माळ दाखवतात. माळकरी आम्ही, आपली गाय घेऊन कापणाराला विकतात. हो काका, मग माडीनं साधू आहे का? नाही. दाढी नाही, नाही दाढी नाही, नाही गाडी नाही, नाही. लय मोठी गाडी म्हणजे लय मोठा महाराज. हा ट्रकानं फिरलो मी 15 वर्ष. हे पुरावे आहेत. हा सप्त्यात मोठ्या मोठ्या कीर्तन. गाडी घ्यायची पावर नव्हती, परिस्थिती गरिबीची. इलोऱ्याले भांडे घासले, चहा वाटो. तुमचे दिंडे आले तुम्ही पाहिलं बापू. हा सोयच नाही गाडी घ्यायची. मा लेवलचे बोवा लोक तर कुठल्या कुठे गेलते. मी ट्रकाईले हात देव काऊन फुकट नेलं पाहिजे. हा मी चिखलगावले कीर्तनाले अण्णासाहेबाच्या इथं चिखलगावले येव 1 रुपया लागू देव ना. तशी परिस्थिती होती. आता तर 4-5 आमदाराईने गाडी कबूल केली. हो कोणती पाहिजे म्हणतात, फक्त घेतली नाही. हा कोण्या पक्षाचं कधीच कोण्या महाराजाने घेऊ नये, कधीच नाही. कारण आपल्याकडचे लोक म्हणत चिलीची भाजी चिलकोंडा आणि फुई भाऊ नवरा कानकोंडा. कधी आयुष्यात नाही घेतलं भाऊ. देवाच्या समोर उभा आहे, खोटा जर बोलीन तर नरकात जाईल. पांडुरंगाची शपथ घेऊन, हनुमंतराई शपथ घेऊन सांगतो, मी आजपर्यंत जीवनात कोण्या पक्षाची स्तुती नाही, कोण्या नेत्याची स्तुती केली. कारण कोणताच नेता शेतकऱ्यावर प्रेम करणारा अजून जन्मालेच आला नाही. सगळे नेते फक्त आपला जीव घ्यायला येलाय. आता भाव 7,000 सोयाबीन 3500. आपल्या अगदी 3500, आता 7,000. तुमच्याजवळ सोयाबीन येऊ द्या 38-39, 38-39. शेतकऱ्यावर प्रेम करणारा नेता, शेतकऱ्यावर प्रेम करणारा पक्ष अजून झाला नाही, कधीच नाही. म्हणून माझी तरुण भावांना विनंती आहे, साधू दाढी गाडी माडीनं नसते. आमचे श्री गुरु वक्ते आबा सांगायचे, साधू कोण आहे? राग द्वेष रहितत्वम उदासत्वम. ज्यानं कधी कोणाचं वैर केलं नाही तो साधू आहे. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याचे अंगी दया, ज्याचे अंगी क्षमा, त्याला साधू म्हणतात. सर्वभूती दया, 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 सर्वभूती दया. साधू बनाया, साधू बनाया, साधू बनाया, साधू बनाया. सर्वभूती दया, सर्वभूती दया.
ऐशिया ऐशिया साधू म्हणावे सर्वाभूती दया. पहा हे साधूची व्याख्या. जेवढे संत झाले वारकरी पंथात, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बैनाबाई, सखूबाई, सखाराम बाबा, भोजने बाबा, पाटकर बाबा, शिवराम बाबा, या सगळ्या साधूचं चरित्र वैर नाही. नाथाच्या अंगावर येऊन थुकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीत मारलं, तिने देवाची आई सहन केलं. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं. मारणाऱ्याच्या घरी, मंबाजी बुवाच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं आम्हाला. विठोबाची शपथ घेऊन सांगतो, दाबूनच देईन. हो, फक्त त्याने हात दाबले, मी हे दाबले. फरक आहे. त्याचे मंदिर झाले. प्रत्येकाच्या हृदयात साधू बसले. एक वेळ आपल्याला शिवी दिली तर सहन होते, पण साधूविषयी बोलले की राग येते. हा, आपल्यासाठी जीवन झालं. तुकोबाराय साधू आहे, तुकोबाराय गुरु आहे, तुकोबाराय आपले मायबाप आहेत, म्हणून उपदेश करतात. उपदेश कुणाला कराव? महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. मूर्खाला सांगू नये. तिसरा प्रश्न आहे, उपदेश म्हणजे काय? हित कथनम उपदेशम. हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत कधी अनहिताचं बोललेच नाही. तुमच्या गावात कोण असा अभंग म्हटला काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही धुरे कोरा. कधीच नाही. पेरण्या आल्याजवळ कधीच नाही. साधू उठले, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा, उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचुनी तुझा, राम राम स्मरा. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संसार श्रमाय तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एकदा आमच्या या तरुण भावांसाठी टाळी वाज. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पाया पडले. करा रे बापानो, किती सांगू तरी न ऐकती. कोणाचे? पुढे शिंदडीचे रडतील. काय माय गेली होती भूतापाशी. हा, ह्या शिव्या दिल्या. आता चॅनल आहे आमच्या गजानन महाराजाचं, मुक्ताईचा गजर मुक्ताईचा. हे जे चॅनल आहे ना, या चॅनलवर महाराज लोकांचा विश्वास आहे, कारण हे चॅनल गजानन महाराजाचं आहे. हा, कारण आमच्याच्यानं जर चुकलंच काही तर आम्ही टेन्शन घेत नाही, कारण हे भाऊ ते पाहिल्याशिवाय ऐकल्याशिवाय यूट्यूबवर टाकत नाहीत. एक विश्वासाचं. मला यायचा फोन आला, बाबा चॅनल लावू काय? सोम महाराज म्हणत. मला मग म्हटलं नाव सांगा चॅनलचं. विचारलं. हां, मग त्यानं सांगितलं. मग
त्यानं गजर मुक्तायचा. म्हटलं गजानन महाराजचं काम नाही. हो म्हटलं मग येऊ द्या. नाही तर जरा चॅनलले जीव घेते साहेब, रोज फिरा लागते. एक दिवस मा शर्टात किडा गेला, तो इथं गेला आणि चावला. मग तो काढायसाठी मी असं केलं. चॅनलवाल्यानं तसाच फोटो काढला आणि युट्यूबवर टाकला. बाबांना सुटली भयंकर म्हणून जीव घेते जरा. साधू संतांनी शिव्या दिल्या. लक्ष द्या, एवढी पवित्र वाणी ज्यांनी अखंड भजन केलं ते बटकीचे म्हणतात. आता हे साधे शब्द नाही. शिंदडीचे, चुंबडीचे, लटकीचे. काय माय गेली होती भूतापाशी, अरे देवाचं नाव घेत नाही तुम्ही, माय काय भूतापाशी गेलती. आता हे खराब. आता ह्या सगळ्या शिव्याचा या शिव्याले अर्थ माहीत असून लाज वाटते शिव्याले सांगायची. बटकीचा कोण, शिंदडीचा कोण सांगू काय? सांगतोच, आपलाच भाग आहे. एक दिवस असंच म्हटलं मी ना, म्हटलं बटकीचा म्हणजे कोण? एक जण म्हणे सांगा बाबा. मग त्यानं सांगा म्हटलं, हा बंदच करा आता, अर्धी हवा ना अर्ध चांगलं नाही ते. इंजन गरम व्हायला थंड होऊन जाईल. बटकीचे मी म्हटलं बटकीचा कोण? एक जण म्हणे सांगा. मग त्यानं सांगा म्हटल्यावर साहेब मी सांगलं. म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. आणि नेमकं जो मला सांगा म्हणे तोच तसा होता. मग पाकिटही भेटलं नाही, नारळही भेटलं नाही. मग गाडीत का गोमूत्र टाकू? आय का बापू. साधू संतांनी शिव्या दिल्या पण उपदेश हिताचे केले. वासुदेव वासुदेव म्हणा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. तो देव आपला करा. काहू पण नाव नाही सांगलं ना. काही काही अभंग असे असतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. पुरा अभंग आहे का, कोण्या देवाचं नाव नाही पण लक्षात येते तो देव कोणता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, विठोबा लक्षात येते. पण या अभंगात लक्षातच येत नाही कोणता सांगला. फक्त काय म्हणता, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तो एक आपला करा. तो कोणता ऐका. काही काही लोक विचार करतात कोणता अशिन बुवा, देव तर 1000 आहे, 33 कोटी देव, चामुंडा 8 कोटी भैरव रे. मी तुम्हाला दृष्टांतानं सांगतो. पतिव्रता बाई. पतिव्रता कोण आहे सांगा? जे बाई, आता आज बाया कीर्तनात आहेत, नाही 13 बाया येत नाहीत कीर्तनात. हा भाग चांगला आहे. हा त्यानं बुवा बी चांगला आणला. पतिव्रता कोणाले म्हणतात बहिणी हो? जे बाई पतीचं कधीच ऐकत नाही. लक्ष द्या, एका वाक्यात सांगतो पतिव्रता कोण आहे. हा लक्ष द्या. दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा, पती स्त्री भीर्ण हातव्य पतिव्रता. कोण पतिव्रता आहे का? आता दुःशीलो, एखाद्या बाईनं मूर्खाचा संसार शेवटावर नेला. मूर्ख म्हणजे नालायक. ज्याचं कीर्तनातून गुणगान गाता येत नाही असा नालायक जरी असला तरी त्याचा संसार शेवटावर नेला, ते बाई पतिव्रता आहे. शास्त्र सांगतो. हा दुर्भगो, भाग्यहीन मालक आहे. धनो पिवा, हातात रुपया नांदत नाही, लोकांची मजुरी करते, पण मायबापाच्या नावाले कलंक लावत नाही, ते बाई पतिव्रता. जडो, अर्ध्या संसारात मालक पागल झाला, त्याला टाकून दुसरा करत नाही, ते बाई पतिव्रता. वृद्धो धनो पिवा, वृद्धो म्हणजे पती म्हातारी आजारी पडले, म्हातारे झाले. काही काही बाया पतीच्या संकटकाळीन नाही सोबत राहत. सुखामध्ये मजा करतात आणि दुखामध्ये मालकाले सोडतात. 2 मुलं आहे, एक अकोल्याला आहे, एक कापशीत राहते. नोकरीवाला अकोल्याला. मग म्हातारपणा म्हणजे काही मुलं आई वडिलाची वाटणी करतात. आई तू माझ्यात चाल. नोकरीवाला शक्यतेवर बापाले चाल नाही म्हणत.
मग बापावर जीव नाही काय? जीव आहे ना, पण त्याला माय पाहिजे. कशासाठी? धुणं भांडी लेकरं सांभाळलेले. आई तू माझ्यात चाल आणि बाबाले दादात ठेव. असा मूर्खपणे कधी होऊ नये द्यायचा. बहिणी हो, एक भाऊ म्हणून विनंती करतो, तुमच्यावर जर असा प्रसंग आला आणि तुमच्या लेकानं तुम्हाला म्हटलं आई चाल पुण्याला, नाही भाऊ येतो, पण माझा देव सोबत घेतो. आयुष्यभर या मालकाच्या भरोशावर जगली, म्हातारपणात सोडत नाही. त्यानं म्हटलं नाही आई एकटी चाल. त्याला सांगायचं मंदिर मस्त बांधलं भाऊनं. मग अशी बोलले आमचे सोहम महाराज. किती लाख दिले आहे? 21 लाख रुपये देणारा दाता या गावात जन्माला आला. हा, आपल्याकडे 21 लाख कायचे हो बुवा? खोटं नाही सांगत, आम्ही वर्गणीले फिरलो. सखाराम महाराज संस्थांसाठी गाड्या घेऊन या भागात जेवारीला आलो, हरभऱ्याला गेलो. आम्ही म्हणू भाऊ आकडा सांगा ना. पाटील वान किती दिले? मग आपण सांगा त्यानं इतके. नाही त्यानं किती दिले? यानं इतके. मग मी म्हणू भाऊ तुमचे सांगा. थांबा मग मी तिले विचारून येतो. आम्हाला अनुभव आहेत साहेब. हे 500 रुपये द्यासाठी बायकोले विचारतात तुम्ही 21 लाख दिले, ते बाई माऊली चांगली असेल. कारण बाईचा अर्ध पुण्य असते तुमच्या पुण्यामध्ये. त्या बाईनं अडवल्यावर माणूस काय करीन हो? काही काही बाया म्हणतात जीवच देतो. हा नाही, सत्य बोलतो मी. तुम्ही जर 21 लाख गावासाठी देता, जीव देतो देतात धमक्या. ते बाई चांगली आहे. आहेत का बसेल बरोबर? हा, ते माऊली चांगली आहे. हा, आड नाही येत. आणि जे बाई पतीच्या आड येत नाही बाई, कायम बाई साहेब ताई साहेब तुमच्या हातात पैसा खेळील. ज्यांनी हनुमंत राहिला तुम्हाला द्यायला 2 हात त्यांचे 2 तुमचे, पण आमच्या देवाला 1000 हातात परत केल्याशिवाय राहणार. सद्गुरु सखाराम बाबाचे शब्द आहे, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. सज्जनाचा पैसा परमार्थाला लागतो आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखान्यात जातो. तुम्ही दोघं पती पत्नी दानशूर आहे. तुमच्याजवळ जे संपत्ती असेल, दानाची इच्छा असेल, याला कारण सांगतो. तुमच्या बापाचं रक्त शुद्ध आहे, मायचं दूध पवित्र आहे, म्हणून दान करा वाटते. हे जमतच नाही. त्यांनी एक मागाशी बोलता बोलता बोलून गेले, बाबा हे एवढं तर केलंच, पण अजूनही माझं गावासाठी शाळेला द्यायची इच्छा आहे. आमचा नमस्कार आहे तुमच्या कार्याला. शाळा हेही मंदिर आहे आणि ते शाळा तुमच्या गावची तुम्ही मंदिर बनवा. आणि मंदिर बनवल्यावर आम्हाला दोघं भावाईले कीर्तनाले बोलवा. आम्ही फुकट आल्याशिवाय राहणार नाही. हा, मंदिर बनवा जिथं तुमच्या गावचे लेकरं शिकतील. ऐका, विठाल विठाल. म्हातारपणातही जे बाई मालकाची साथ सोडत नाही ते बाई पतिव्रता. पतिव्रत जैसा प्रताप आम्हा नारायण तैशा परी. मला दृष्टांत सांगायचा आहे, लक्ष देऊन ऐका. एक देव आपला करा तो कोणता, याच्यावर बोलून राहिलो. पतिव्रता बाई, तिचे पती पोलीस मध्ये ड्युटीवर चालले, ते बाई दारात आली, तिने केला टाटा. शेजाऱ्यानं पाहिलं, शेजारची बाई म्हणे पा कशी बाई आहे, पोलीसला टाटा करते. पोलीस ड्युटीहून घरी आला, कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, कीर्तनाला आला. त्या बाईने टाटा केला. शेजारची बाई म्हणे पा पोलिसालाही टाटा करते. पोलीस कीर्तन झाल्यावर घरी गेला. मग त्यानं तो झोपायचा ड्रेस घातला, बरमोळा झोपला. सकाळी उठला, उठल्यावर फिरायला गेला. फिरायला जातात ना लोक, आपल्या खेड्यातले नाही जात.
शहरातले जातात. हाय की नाही साहेब? या आम्ही काम करू करू थंडे होतो. फिरायला माणूस असा पाहिजे, चक्री गंगा फळ, चक्री गंगा फळ. हा, तो निघला फिरायले. त्या बाईने केला टाटा. शेजारची बाई म्हणे पा कशी बाई, पोलीसलाही टाटा, महाराजलाही टाटा, बरमोड्यालाही टाटा. दृष्टांत संपला. अभंगाकडे या. त्या बाईनं टाटा केला. पोलीसच्या ड्रेसला केला की तिच्या पतीला? पतीला केला. धोत्राला केला की पतीला? पतीला. बरमोड्याला की पतीला? पतीला. कपडे किती घातले, तिचा पती आहे, मालक आहे, परमेश्वर आहे, देव आहे. तसं प्रत्येक हिंदून ध्यानात ठेवा, आपले देव हजार नाहीत. एको देव सर्वभूतेषु गुडहा. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सर्वं खलविदं ब्रह्म तैसा हृदयामध्ये मी रामू. असता सर्व सुखाचा आरामू. एकच आहे, तू तुमच्यात आहे, माझ्यात आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. एक देव आहे, तो आपला करा. त्याचे रूप वेगळे वेगळे आहे, त्यातलं एक रूप तुका म्हणे माय बापे. जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. विठ्ठलाचं रूप आहे. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया शेवेशी कीर शरीरे लोन कीजे. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणायचे, अरे कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही गाडी. कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही गाडी. कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही गाडी. कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही गाडी. कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही गाडी. कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही गाडी. कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही गाडी. एकदा आमच्या गणेश महाराज साहेब, आई वडिलासारखं तीर्थ जगात नाही. त्यांना आपलं करा, ते आपलेच आहेत ना. मग काय होईल? त्यांना आपलं केलं की तो आपला होईल.
कारण धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणिले पंढरीये. युगे 28 विटेवर उभा, वामंगे रखुमाई दिश दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटीसाठी परब्रह्म कशामुळे आले? मायबापाची सेवा. त्यांना आपलं करा, तो आपला झाल्याशिवाय राहणार नाही. आपुला तो एक देव करुणी, तेने विना जीवा सुख नोहे. महाराज म्हणतात, जे आपण आपलं म्हणतो ते खोट आहे. अभंगाचं दुसरं चरण. यात बोलाव तेवढं कमी असते. पण एकदा भजन करू. रूपामध्ये पित्र येत असतात. ते पित्र आज मंडपात बसेल आणि ते तुमचा हा आनंद पाहून तुम्हाला आशीर्वाद देणारा एवढं नक्की आहे. ते म्हणतील आपल्या कुळात कोणीतरी हरिभक्ताचा आदर करणारा आणि भक्ती करणारा आला की त्यांच्या निमित्तानं एवढा मोठा सोहळा. असं वाटून नाही राहिलं भाऊ तेरवीचं कीर्तन आहे. आम्ही तेरवीत कीर्तनालेच जात नाही. एवढे बोर लोक बसेल होता. पुरं 1.5 तास नाचताना ते अशी पाहत नाही. पण अति असं वाटून राहिलं
8 दिवस झाले सप्ताह चालू आहे आणि आज काल्याचं कीर्तन झालं. काय पोराईनं पावल्या. हा आनंद आहे. पटकन सांग. कल्याण इच्छिती आज पितरांचा आशीर्वाद तुम्हाला भेटला. आनंद वाटला. टाइम झाला. तेरवीचं कीर्तन हे कधी म्हणजे कोण थकतच नाही. माणूस सांगाव फक्त ऐकणारे पाहिजे. नाहीतर लोकायला सो घाई होते. मोळा बुवा इथं बंद करा म्हणणारा चेहरा नाही दिसून राहिला. असे सगळे लोक तीक्ष्ण बसलेला आहे. पाठीचे कणे तट. आता वय बाबर 80 अशी ना 80 चोपदार आहेत ते आमची. इलोरेले आले 80 वर्षाचं वय असूनही इलोरेले जर आले तर कमरीला शेला कसतात आणि दिंडेची सेवा करायला उभे राहतात रस्त्यानं बारी जवळ. हे बाबा हा मला नाव माहित नाही पण मी चेहरा ओळखतो. लक्ष देऊन ऐका. तेरवीचे कीर्तनात लय मोठं बोलाव काय काय सांगाव असं होते. तुम्ही कधी मरसाल हे आज सांगा लागते. तुम्हाला माहित आहे का तुम्ही कधी मरता? नाही. मी सांगू काय? पावसाळ्यामध्ये धनुष्य निघते. सगळे ना पहा. सगळे दिसला. एखाद्यानं म्हटलं बाबा मला दिसत नाही. तो माणूस 9 महिन्याच्या वर वाचत नाही. पद्मासन मांडा. हे 2 अंगठे कानाला लावा आणि 2 बोट डोळ्यावर ठेवा. उघडा पटपट. आता घाई आहे आपल्याला. एका आजीनं चष्म्यावर ठेवले मी डोळ्यावर सांगले असे. हा उघडा. तुमच्या डोळ्यात चांदण्या येतात. त्या जर आल्या नाहीत तुम्ही 7 महिन्यात जाता. हे 2 बोट असे कानात घाला. तुम्ही नका घालू. हे म्हातारे लोक घालेले भिवून राहिले आणि तुम्ही घालता बापू. कानात बोट घाला. पुन्हा आवाज येते कानात. पा तो बंद पडला तुम्ही 5 महिन्यात जाता. सांगू ना पुढे. आंघोळीले बसा. पाण्याचा हांडा घ्या. ही शेंडीची जागा. याला अधिपती म्हणतात. हे ब्रह्मरंध्र. आपल्याला घाम आला की नाकावर येते. पाया बोवाले ओलागच झाला माणूस घामानं. बरोबर नाका आहे की नाही. नाकावर येते. तुम्ही जर हांडाभर पाणी टाकलं चौफेर गेलं हे 2 भुयाच्या मधली जागा हे जर तुमची कोरडी राहत असेल 3 महिन्यात जाता. पुढे सांगू ना. बिना चपलीचे गाळ वाटीनं गाळ रस्त्यानं चाला. असं पाऊल उमटते आपलं फपुट्यात. अर्धा पाय उमटला. बोट उमटले आणि पायाची टाच हे जर फपटात दिसली नाही महिन्यात जाता. याच्या पुढे सांगू की राहू देऊ. हा डावा हात डाव्या डोळ्यावर ठेवा. ठेवून पहा आजी. हा डाव्या डोळ्यावर आणि उजव्या डोळ्यानं नाकाकडे पहा. काय दिसते? पुरं नाक नाही दिसत. डबल ठेव. पाय एकदा. माय नाक नको पाहू. तुया पाय. हा शेंडा दिसते. बरोबर बोलला. आता शेंडा दिसते. शेंडा. हा शेंडा जर दिसला नाही आजी पोराले सांगायचं बाबू मोबाईल मध्ये बॅलन्स टाक म्हणा. आणि अभंग म्हणायचा आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा. नासागरीचे अग्र नदीशे नैनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. मराव कसं हे शिकवलं. हा आपलं शास्त्र आहे. मेल्यावर कसं न्याव. तुमच्याकडे माणूस मेला की कशात नेतात? ट्रॅक्टर मध्येच ना. मला तुमच्या जिल्ह्यातलं माहित नाही. हा किडीवर. मग आमच्या इकडे तसंच नेतात का? हा तुमचा बुलढाणाच ना. एकच आहे जिल्हा. किडीवरच नेतात. किडी लोखंडी आणली काय? स्टीलची आणली ना. काही गावात आणल्या. काही हो म्हणून राहिले. आणल्यास तर माळकरी माणसं त्याच्यावर नेऊ नका. बांबूची किरडी बांधायची जुनी पद्धत आहे आपली. बांबू किती आणतात? 2 येऊ. पुढचे तोडले त्याच्या करतात कामटी. कोणी करते 7 कोणी करते 9. माणूस पाहून करतात. माणूस डुमना असला तर 5. तसं नाही 9 घ्यायच्या. 9 2 येऊ कामटी 9 9 2
घाई आहे आता 9-2-11 आणि 9 कामटीले गाठ पाळत नाही. बांधणारे लोक पहा तुम्ही अशी आडी मारतात. हा, आडी देतात ते. बांधणारेले अक्कल असते, कोणाली बांधता येत नाही भाऊ. मी ने एकदा बांधून पाहिलं. ते उचलणारे सारखे असलं ते सारखं चालते. ते उचलणारे खली बली बुडं खाली आलं. तसं नाही चालं. कामटीला आडी बसली पाहिजे ना, आडी हल्ली नाही पाहिजे. कांबट हा 2 येऊ कामटा 9, 9-2-11 आणि 9 कामटीला 18 आळ्या. 18 न 11 किती झाले? 29. 3 कामटा मळ केले. एका बाजूनं असं घासतात, एका बाजूनं 29 आणि 3 कसे काय 32 ना रे भाऊ. 32 29 आणि 3 32 आणि उचलेले किती झाले आता? 36. 1-3-5 मेळा 25चा. 36 तत्वाचा मूळ हरी. हिंदू माणूस मेला की असा नेला पाहिजे. हा, याच्या पुढे सांगतो उद्या टाइम. मला 2चा टाइम सांगायला बुवाना तसा. माणूस गेला की काय फेकतात तुमच्याकडे? अकोला जिल्हा स्टँडर्ड असून अजून बदल नाहीये. आम्ही ना आमच्या जिल्ह्यात बदल केला. या बुवानं त्याच्या भागात, मी ना मा भागात. आम्ही हिवाळ्यात कोणी मरो काजू बदामचे लाडू, गोळंबीचे, मेथीचे, डिगाचे हा लाडू. लक्ष देऊन ऐका. 3 गोष्टीसाठी आपण तळमळ करतो. एक अन्न, दुसरी धन आणि तिसरी मान. गेलेल्या माणसाला अन्न देतात. ह्या बाया इथं बांधून देतात. बांधतात नाही काय काय बांधतात? डाळ पीठ 1 रुपया बांधला. अन्न दिलं. त्याच्या अंगावर लाया तुम्ही बोलले मुरमुरे बीज फोडून केली लाही. आम्हा जन्म मरण नाही, ते मुक्तीचं प्रतीक आहे म्हणून अन्न. त्याला कोंब नाहीये. अन्न दिलं. ते अन्न सोडायला लावतात हे लोक, जुने लोक. कुठं सोडता? विसावावर. तिथं सोडलं की हे बुजुर्ग मंडळी आपल्या जोडी येऊन उभे राहिला. म्हणतात बुवा उजव्या पायानं उडवा. आपण कधी अन्नाले मारतो काय? काही लोक इस्टेट खातात आणि अन्नाले मारतात. नाही समजलं? अन्नाले मारतात घर लावून. हा, पण आपण कधी अन्नाले भाकरीच्या तुकड्याले लात नाही लागू देत. पण ज्या दिवशी आपली आई आपला बाप जाते त्या दिवशी आपले पूर्वज लोक सांगतात असा असा अंगठा लावा. का? ते मायेमध्ये गुतू नये म्हणून. स्वतःचा मुलगा म्हणते बाबा आता संपलं तुमचं, निघा माझ्या घरून. अन्न दिलं. हा, अन्न. धन, धन म्हणजे सोनं, धन म्हणजे चांदी, धन म्हणजे पैसा, धन म्हणजे चांगले लेकरं पोटी येणं, हे धन. मग गेलेल्या माणसाले सोनं देतात. देतात ना आजी? माणूस मेला की सोनं. हा, 1 अंगठी 1 गोप ते हातातलं देतात. का तुमच्याकडे ब्रेसलेट? संतोष भाऊ, ह्या बाया बापा कसा टुकू टुकू पायावा, कसा मुटू मुटू बोलेवा, कसा रप रप मारेवा. लक्ष देऊन ऐका. जर सोनं असलं तर काढून घेतात, पण फुटका मणी तुमच्या तोंडात घालतात. घे रे सोनं, सोनं करस ना, घे सोनं. सोनं दिलं. चांदी देतात. चांदी, चांदी देतात का आजी? देतात की नाही? देतात. माय तुला माहित नाही, तुन बी देलाय. तुन देलाय तुझ्या जोडची चांदी. तुझ्या पायातली चांदी दिली की नाही? हा, आता हो म्हणते माय. हा, ज्या बाईचा मालक गेला तिच्या उजव्या पायातलं जोड व मालकासोबत सोनं चांदी. आणि तिसरी गोष्ट पैसा. लोक म्हणतात घे रे हा लय पैसा पैसा करे ना, घे. सप्त्यात पंगत नाही घेतली रे, उभाऱ्यानं घे. रुपया लावतात त्याच्या पैसा. चौथं धन हे आहे. काय देते आपला मुलगा आपल्याला? मांडी देते, खांदा देते, पाणी देते, भेटून देते. राहिली 5वी गोष्ट.
काय देते? जोरानं सांगा रे पोरं, तुम्ही सांगा काय देते? किती कमवलं बापानं, काय दे सांग त्याले. तुम्हाला सगळेले समजलं काय भेटणार आहे आपल्याला? लक्ष नाही. मला कीर्तन करू वाटते पण मला लय लांब जायचं आहे. मी 2 मिनिट थांबत नाही, फक्त तुमच्या इथं 2 मिनिटं येतो, लगेच निघतो. हे सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ज्या बाबांच्या निमित्तानं हे सेवा झाली त्या बाबांसाठी मी काही पुण्य करावं असं नाही. त्यांची मुलं समर्थ आहेत पुण्य करायसाठी. पुढल्या वर्षीचं वर्षी श्राद्ध आतापासून ठरलं, तिथी पाहिली डायरीमध्ये आणि इंदुरीकर बाबाचं कीर्तन सोहम महाराजांना घ्यायचं सांगितलं. हां, पूर्वी पंचक्रोशी त्या दिवशी या गावातील इंदुरीकर महाराजाचे कीर्तन आले. पुढल्या वर्षीचं नियोजन. त्यांना घातल्या पाण्यानं गंगा वाहत नाही. मी पुण्य अर्पण करा. मी त्यांचे मुलं समर्थ आहेत पुण्य परमार्थ करण्यासाठी. त्यांच्यावर त्यांची कृपा राहो. त्या आईसाहेबांची, त्यांच्या माईची सेवा त्यांच्या हातून घडो, हे इथं अर्पण करतो. हा परिवार, येवले परिवारावरची एक छाया गेली. मग अशी आमचे संतोष भाऊ बोलले, महाराज आमच्या कुटुंबात साहेब लय मोठे माणसं झाली तुमच्याविषयी, माझ्यासोबत कामं केले म्हणून, फवारणी काय, पण या बापानं स्वतःची जमीन विकून शिकवलं. आणि अशा बापाचा सोहळा एवढा दिव्य सोहळा झाला. आणि योगायोग म्हणजे तुमच्या अकोला जिल्ह्यात 10वीचा निकाल लागला, त्यामध्ये या येवले परिवाराची लेख म्हणजे आमच्या संतोष भाऊच्या लेखीला कोणतं पॅटर्न म्हणतात महाराज? CBSE. हां, त्याच्यामध्ये 98% पडले. अकोला जिल्ह्यात 1 नंबर. हां, आनंदाची गोष्ट आहे. असो, त्यांच्या पित्रांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहो. मी 15-20 मिनिट जास्त बोललो तरी सुद्धा जाहीर माफी मागतो. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वर